नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आजचा आपला अध्याय चालला आहे 37वा. नागनाथाला दत्तांची आणि मच्छिंद्रांची भेट. नागनाथाने पुजाऱ्यांच्याकडून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दोन्ही वेळेला दररोज जेवणावळ घालण्याविषयी दवंडी पेटवली आणि तेव्हापासून कोणीही आपल्या घरी चूलच पेटवेन असे झालं. सर्वांनी रोज सिद्धांनावर ताव मारला. कित्येकांनी टिकाऊ पदार्थ घरी नेले. नागनाथ मात्र दत्तगुरू केव्हा भेटतील याची वाट पाहत होता आणि ते काही भेटलेच नाहीत. कोरडी भिक्षा मागूनच एकदा ते निघून गेले. त्यांनी प्रथम भिक्षा मागितली, पण सर्वजणांनी त्यांना सांगितलं तिकडे संतर्पण चाललं आहे, पक्वान्न मिळतील. तेव्हा विद्रूप माणसाचं रूप घेतलेले दत्तगुरू तिकडे गेले. हे सर्व अन्न योगसिद्धींनी उत्पन्न झालेलं आहे हे त्यांनी ओळखलं. जास्त चौकशी केल्यावर वटसिद्ध नागनाथाचंच हे प्रयोजन आहे हेही त्यांना कळलं. तेव्हा आपण काशीत ज्याला अन्नसिद्धी दिली तोच नागनाथ नेमका कोल्हापुरात येऊन अन्नदान करतो आहे, हे माझ्या भेटीसाठीच आहे असंही त्यांनी ताडलं. मग ते अन्न आपण घ्यायचंच नाही म्हणून ते तिथून निघून गेले. तोच, अरे वेड्या खाऊन घे, बाकीचे जेवताय, तू काय परत चाललास असं म्हणत काही लोकांनी त्याला ओढीत पाकशाळेपर्यंत नेलं. पण त्यांनी निग्रहाने तिथून निघून दुसरीकडे कुठेतरी कोरडी भिक्षा मागितली आणि ते निघून गेले. दत्तांनी असंच चालवलं आणि दत्त भेटत नाहीत म्हणून नागनाथाने गावात चौकशी चालवली. कोणी भिक्षेकरी येतो का हो? लोक म्हणाले, आम्ही इथे पक्वान्न खातोय, पण एक भिक्षेकरी कोणाच्या तरी घरी कोरडी भिक्षा मागून निघून जातो. मग नागनाथ म्हणाला, तुम्ही तो परत आला ना की मी दिलेलं अन्न वाढा, तो घेणार नाही. मग मी देऊन ठेवतो, ती कोरडी भिक्षा त्याला घाला. पण देताना असं सांगा की नागनाथांनी आम्हाला दिलेल्या दाण्यातलेच धान्य दाणे आम्ही तुला देतोय, कृपा करून ते तुम्ही घ्या, अनुमान करू नका. मग त्याने जर तीही भिक्षा घेतली नाही तर मला येऊन सांगा, मग मला तो भिक्षेकरी भेटायलाच हवा आहे. असं सांगून 50 लोकांना त्याने तांदूळ, ज्वारी वगैरे धान्य वस्त्रात बांधून दिले. दत्त आल्यावर काय झालं? लोक वाटच पाहत बसले होते. दारात तो भिक्षेकरी आला. लगेच एक माणूस पुढे झाला. त्याला 2 मुठी तांदूळ घालायला लागला आणि देताना म्हणाला, महाराज, आम्ही कसले दाते हो, आम्ही तर गरीब लोक आहोत. ही भिक्षा घालतोय ना तीसुद्धा तो सिद्ध नागनाथ आलेला आहे ना, त्याच्या कृपेने शक्य झाली आहे. हे वाक्य ऐकताच भिक्षेकरी पटकन झोळी मागे घेऊन 2 पावलं मागे सरकला. नाही नाही नाही, आम्हाला नागनाथाचं अन्न नको. तो असं बोलतोय तोच इतर लोकांनी गुपचूप जाऊन नागनाथाला ही बातमी सांगितली. महाराज महाराज, चला चला, तो भिक्षेकरी आला आहे, तिकडे 2 गल्ल्यांच्या पलीकडेच आहे, भिक्षा घेत नाही आहे. नागनाथ तत्काळ धावला. दुरून त्यांनी तो भिक्षेकरी दाखवला तेव्हा नागनाथाने पुढे जाऊन पटकन त्याचा हात प्रेमाने धरला, पायांना मिठी मारली आणि म्हणाला, माऊली, मला पाडसालात विसरलात का? मला सोडून दूर का गेलास? महाराज, गुरु महाराज, मी तुमच्याशिवाय घोर रानात पडलो की हो. 20 वर्ष झाली. पाण्याविना मासोळी तडफडते ना, तसा मी. असं बोलत तो रडायला लागला. तेव्हा दत्तांनी त्याला प्रेमाने उठवलं, डोक्यावर हात ठेवलं, कुरवाळलं आणि होय रे होय रे, मी आता आलो आहे ना. फार विरह झाला का रे माझ्या बाळा, रडू नकोस, चल मी तुला ह्या शोकसागरातून वर काढतो असं म्हणून त्याला एकीकडे नेलं आणि ज्ञानदीक्षा दिली. त्याला कानमंत्र दिला. त्याचे सर्व अज्ञान त्याच क्षणी समूळ नष्ट झाले. सर्वत्र ब्रह्मस्वरूपच दिसायला लागलं. दत्तांचं दिव्य रूप ब्रह्ममय दिसायला लागलं. तेव्हा त्याच्या हृदयात आनंदाचा समुद्र उसंबळला. दत्तांनी त्याला गाढ आलिंगन दिलं. कोल्हापुरातच हा प्रसंग घडला. पण त्यानंतर ते दोघेही कोल्हापूर सोडून व्यानमंत्राच्या साह्याने शीघ्र गतीने काशी क्षेत्रात गेले. हा चमत्कार कोल्हापुरातल्या कितीतरी लोकांनी बघितला आणि ते कितीतरी वर्ष एकमेकांना सांगत होते. नागनाथाने उत्पन्न केलेली सोन्याची रास अन्नछत्र घालण्यासाठी पुष्कळ वर्ष पुरली. काशीतून ते दोघेही बद्रिकाश्रमात गेले. तिथे शिवालयात जाऊन
दत्तांनी नागनाथांची शंकरांची भेट घडवली. त्यांनी नागनाथ हाच आविर्होत्र नारायण आहे हे कळताच दत्तांच्या विनंतीवरूनच नाथाला सर्व विद्यात प्रवीण केलं. 12 वर्ष तप करून घेतलं. नाथपंथाचा वेश दिला आणि सर्व सिद्धी दिल्या. मग वरदान देणाऱ्या सर्व देवांना नाथांनी संतुष्ट केलं. दत्तांनी नंतर नागनाथाला तीर्थयात्रा करण्यास पाठवलं. लोकांचं दैन्य आणि पापहरण करण्याचं कार्य कर असं सांगितलं. तेव्हा शंकर आणि दत्त यांचा निरोप घेऊन तो निघाला. तीर्थयात्रेतील अनेक प्रसंग. दत्त गिरनार पर्वतावर गेले. नागनाथ गावोगावी हिंडू लागला. तो बालीघाटात आला. त्याचा प्रभाव लोकात फारच वाढला. लोकांच्या आग्रहावरून तो वडवाल या गावी राहू लागला. पुढे एकदा त्याची कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्याची भेट घ्यायला आला. त्याला शिष्यांनी दरवाजावरच अडवलं. परवानगीशिवाय नागनाथ भेटणार नाहीत हे दुरुत्तर ऐकताच मच्छिंद्राला राग आला. हा कसला संत? देवद्वार आणि साधुद्वार सर्वांना मुक्त असावं. हा तर भोंदू आहे, याला शिक्षा केलीच पाहिजे असं म्हणून त्यांनी शिष्यांना ताडण केलं. तेव्हा 700 शिष्य त्याच्यावर धावले. मच्छिंद्र कोण आहे हे त्यांना माहिती नव्हतं. गोसावड्याला ठोका असा एकच ओरडा झाला. मच्छिंद्राने स्पर्शास्त्र मंत्रून त्यांना जमिनीवर चिकटवून ठेवलं. तेव्हा सर्वत्र हलकल्लोळ माजला. नागनाथाने गडबड ऐकली आणि तो बाहेर आला. त्याला काय दिसलं तर 700 शिष्य जमिनीवर ओढवे आहेत. हातपाय चिकटलेले आहेत. एकटा एक प्रौढ वयाचा गोसावी प्रत्येकाच्या थोबाडीत लगवीत आहे. तेव्हा नागनाथ मनाशी म्हणाले, हा गोसावी दीक्षित दिसतोय, मग एवढा रागीट कसा? असा राग शोभत नाही. साधूने दया, क्षमा, शांती धरावी ना. मग हे काय आहे? याला आता धडा शिकवलाच पाहिजे असं म्हणून त्याने धुनीतलं भस्म घेतलं. प्रथम गरुडावर मंत्र टाकून गगनातून तो खाली येणार नाही असं त्याला बंधन टाकलं. मग विभक्तास्त्राने शिष्यांना मोकळं केलं. हे पाहून त्यांचा चुराडा करावा म्हणून मच्छिंद्राने त्यांच्यावर पर्वतास्त्र टाकलं. तो पर्वत कोसळतो आहे असं पाहून नागनाथाने वज्रास्त्र फेकून त्याचं चूर्ण केलं. मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र जपून इंद्रालाच जमिनीवर पाडलं. नागनाथाने वातप्रेरक मंत्र म्हणून इंद्राला शुद्धीवर आणलं. तेव्हा या युद्धात आपण पडू नये असं ठरवून इंद्र पळायला लागला, स्वस्थानी गेला. मग मच्छिंद्राने वासवास्त्र टाकून दैवते संतप्त केली, पण नागनाथाने दैवतांना बंधन घालून सर्पास्त्राने त्याला बंधन घातलं. मच्छिंद्रनाथाचे प्राण कासावीस झाले. त्यांनी दत्तांचा धावा करण्यास सुरुवात केली. नागनाथाने दत्तांचं नाव ऐकलं तेव्हा त्याला एकदम शंका आली. हा तर आपला कोणी गुरुबंधू तर नव्हे. त्यांनी धावत जाऊन सर्पास्त्रावरून त्याला विचारलं, तुम्ही दत्तगुरूंचे धावा करताय? तुम्ही कोण आहात? तो म्हणाला, मी मच्छिंद्र. मी नागपंथातला पहिला दत्तशिष्य. जालंधर, भर्तरी आणि रेवणनाथ हे माझे शिष्य आहेत. तुला ही माहिती कशासाठी पाहिजे? नागनाथ मनात रवला. आता युद्धाची काय जरुरी आहे? तो पटकन मच्छिंद्राच्या पाया पडला. नागांनी मच्छिंद्राच्या शरीरातील विष शोषून घेतलं. मग मोठ्या प्रेमाने मच्छिंद्र नागनाथ एकत्र राहिले. काही दिवसांनी मच्छिंद्रने विषय काढला, नागनाथा, दारावर शिष्य पहारेकरी का ठेवतोस? लोकांना भेट का देत नाहीस? तेव्हा नागनाथ म्हणाला, यासाठी तुम्ही युद्ध केलं की काय? अहो, मी असतो धानस्थ. वाटेल तेव्हा लोक येतात आणि मला त्रास देतात, म्हणून मी ही व्यवस्था केली आहे. मच्छिंद्र म्हणाला, अरे पण आपला जन्मच परोपकारासाठी आहे. अवतार घेऊन आलो ते दीनोद्धार करायलाच ना. तू सर्वांना मुक्तद्वार ठेव. नागनाथाने ते मान्य केलं आणि मग मच्छिंद्र तीर्थयात्रेसाठी निघून गेले. नागनाथ सर्वांना भेट द्यायला लागला. सर्वांची दुःख दूर करायला लागला आणि सर्वजण धन्य धन्य होऊ लागले. नागनाथांनी मुक्तहस्ताने संजीवनी मंत्र म्हणून पुन्हा लोक जिवंत करण्याचा सपाटा चालवला. त्यामुळे यमधर्माला मोठी चिंता पडली. तो धावत धावत ब्रह्मदेवाकडे गेला. नमस्कार करून म्हणाला, वडवाळ गावातला नागनाथ संजीवनी मंत्रांनी माणसांना उठवतो. असं झालं तर सृष्टीची व्यवस्था चालणार कशी? आपण त्याला थांबवा. तेव्हा ब्रह्मदेव वडवाळ गावी सूक्ष्म रूपाने गेला आणि नागनाथाला भेटला. त्याला
त्या कर्मापासून त्यांनी निवृत्त केलं. लोकांची समजूत कशी काढायची ते सांगितलं आणि पुढे नागनाथाने आपल्या भक्तांचा उद्धार केला आणि मग समाधी घेतली. आता पुढच्या अध्यायात चरपटीनाथाची आपण कथा ऐकणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की याच्या पठणाने घरातील अज्ञान नष्ट होऊन विद्यावंत पुत्र होतील. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 37 संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.